भाऊ शिंदे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सलामी दिली जाते। ही कुस्ती तेवढी बघा आता बर का, कुस्ती बघा आता, डोळे मिटायचं नाही। मंजित खत्री चला अंदर आओ। पृथ्वीराज पाटील आणि मंजित खत्री चला। आणि महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील शिवछत्रपती पुरस्कारचे मानकरी गोविंद तात्या पवार आपण आकड्यावरती या कुस्तीला पंच म्हणा। शिवछत्रपती पुरस्कारचे मानकरी गोविंद तात्या पवार आणि या कुस्तीची देणगी जाते 2 लाख रुपये रकमेची कुस्ती लावलेली आहे। कैलासवासीय तानाजी बापू शिंदे, कैलासवासीय संभाजी बापू शिंदे व कैलासवासीय सूर्याजी बापू शिंदे यांच्या स्मरणार्थ शहाजी बाळासाहेब शिंदे व शिवाजी बापू शिंदे या थोर देणगीदात्यांनी 2 लाख रुपये रकमेची कुस्ती लावलेली आहे। मंजित अंद्राई ए हलगेवाले देणगीदाते आकड्यावरती या कुस्ती कशी दिली जाणार कशी दिली जाणार नाही दोघाला सूचना करतात। 2 5G नेटवर्क एकत्र आले आता, 5G नेटवर्क कुस्ती बघा आता। दोन्ही पायाला काळणी कॅप लावलेला भरपूर उंचीचा बिना आणि समोरचा दादा शेळके पृथ्वीराज पाटील त्या 2022-23 चा महाराष्ट्र केसरी राजधानी सातारा अजिंक्यताराच्या पायथ्याला अधिवेशन घेतलं। राजधानी सातारला या पृथ्वीराज आते मंजित खत्री अंदराये चले। कुस्तीला प्रारंभ झालेला आहे, डोक्याला डोकं लागलेलं आहे। पृथ्वीराज पाटील हा कोल्हापूर जिल्ह्यातील 2 नंबरची कुस्ती आहे। कैलासाची तानाजी बापू शिंदे, कैलासाची संभाजी बापू शिंदे, कैलासाची सूर्याजी बापू शिंदे यांच्या स्मरणार्थ श्री शहाजी बाळासाहेब शिंदे, शिवाजी बापू शिंदे व सुनील शिंदे यांच्या वतीनं 2 लाख रुपये आम्हाला कुस्ती लागणार आहे। ती 2 लाख आजच्या युगामध्ये 2 लाखामध्ये 3 तोळ सोनं येतं आणि कुस्त्या घेणं सोपं हवं तेवढं। महेंद्र गायकवाड चला आकड्यावरती या उपमहाराष्ट्र केसरी 2023 चा कोथरूडचा अधिवेशन गाजवला या पोराना। सोन्याच्या गदेचा मानकरी अहमदनगर मुक्कामी याच पोराना सोन्याची गदा घेतली खांद्यावरती। शिरशीगाव सोलापूर जिल्ह्यातला आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन पुणे अर्जुन अवॉर्ड काका पवार यांच्या पट्ट्यात आणि माऊली कोकाटे पुणे जिल्ह्यातील बारामती इंदापूर तालुक्यातला सराटीचा पलवान हनुमान आकडा पुण्याला सराव करतो। वस्ताद गणेश दांगडचा पट्टा मंजित खत्री आपको बार बार पुकारा है, वस्ताद जी ने पुकारा है। चले अंदर आइए मंजित जी। ही कुस्ती 3 लाख रुपये रकमेच्या आणि 1 नंबरची कुस्ती आला 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 महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील। 1 नंबरची कुस्ती 3 लाख रुपये रकमेची देणगीदाते कैलासवासी महान पहलवान लोकनेते रावसाहेब बाळासाहेब शिंदे यांच्या स्मरणार्थ व कैलासवासी मालोजी बाबा बाळासाहेब शिंदे यांच्या स्मरणार्थ श्रीकांत रावसाहेब शिंदे आणि घाट मात्याचा बुलंद आवाज माजी जिल्हा परिषद सदस्य जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुहास नाना मालोजी शिंदे यांच्या वतीनं ही कुस्ती 3 लाख रुपये रकमेवरती जोडलेल्या 1 नंबरच्या देणगीदात्याचा मानाचा फेटा बांधून सन्मान होतोय। आतले पंच फिरते आणि वाकरीची गाडी चालल्या, गाडीजवळ पैलवान जावा। महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील। कोल्हापूर जिल्ह्याला 22 वर्षाचा दुष्काळ होता। विनोद चौगुलेने 2000 ला गदा घेतली खामगाव देशनाला आणि त्यानंतर कोल्हापूरला गदा मिळत नव्हती। कुस्ती पंढरी असणाऱ्या ज्या कोल्हापूरला मंजित खत्री, चले अंदर आइए मंजित खत्री, आपका आगे श्रेष्ठ यहाँ पे आया है, चले अंदर आइए। हे पोरग भारतीय सेना दलामध्ये फौजी आहे, फौजी। और निसर्गाने काय उंची दिल्या का नाही, केवळ कष्टाच्या जोरावर या पोरानं
पन्हाळगड तालुक्याला गदा दिली. देवठाणला असा पोरगा तो ज्या पन्हाळ्याला 60,000 फौजेचा वेढा टाकला होता सिद्धी जवाहरला. तो वेढा फोडला. नरवीर उमा नाही नवरा शिवा माझे काशीद, नवरा. शिवा शिवा काशीद काशीद. त्यावेळेला हा. कामे आले. आणि एक शिवा नाभीय काशीद- समाजातला व्यक्तिमत्व छत्रपती शिवाजी महाराजासारखे दिसणारे त्यावेळेला शिवा काशीद एका पालखीत दोन्हीकड बसले. दोन पालख्या निघाल्या. दोन्हीकड दोन. एका शिवा काशीत बसले होते आणि एका पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज. पुढे निश्चयाचा महामेरू बहुत जनसी आधारो अखंड स्थितीचा निर्धारो श्रीमंत योगी श्रीमान योगी. शिवरायांचे 8वावे रूप शिवरायांचा 8वावा प्रताप. मंजित पैलवान आने वाले हो क्या? अजून त्या आइए आइए. पन्हाळा तालुक्याचं वैशिष्ट्य अजूनही काय कोंडाजी बाबा फर्जतने अवघ्या 60 मावळ्यानं पन्हाळागड सार केला होता. अगदी 60च मावळे घेतले आणि पन्हाळा जिंकून दिला कोंडाजी बाबांनी. आणि याच पन्हाळ्यावरती शिवबाराजे आणि धर्मवीर छत्रपती संभाजीराजेंची शेवटची भेट झाली. बाप लेकातली दीर्घकाळ भेट झालेली शेवटची भेट झाली पन्हाळ्यावरती. आला मंजित खात्री भल्या लावणारा कात्री. सुनील चाचा काय कुस्ती लावायात या. आता देणगीदाते आकड्यावरती या. बिनाचा कब्जा घेतलेला आहे दादाना. त्याचा कब्जा घेणं तेवढं सोपं नव्हं. गोविंद त्या देणगीदाते आकड्यावरती या. शहाजी बाळासाहेब शिंदे, शिवाजी बापू शिंदे, हा सुनील शिंदे. आणि या कुस्तीला 45 शिव छत्रपती पुरस्काराचे मानकरी इंटरनॅशनल पैलवान गोविंद तात्या पवार. आपल्या पूर्वजांची स्मृती कशी जपावी ही बेनापूर मधनं शिकून जायचा. हो हरावी परिकीर्ती रूपी वरावी. बच गयो. परत स्वारी भरलेल्या स्वारी घातली. खालीवाले जरा इकडे तिकडे वा. सगळ्यात कमी उंचीचा महाराष्ट्र केसरी म्हणून समाधान घोडकेकडे बघितलं जातं तो 2010चा. त्याच्यापेक्षा उंचीला कमी हा पृथ्वीराज पाटील मराठ्याची राजधानी सातारा अजिंक्यतारेच्या पायथ्याला महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावरती घेतली. कुणाच्या मनी धेनी नसताना त्यावेळी हा होईल महाराष्ट्र केसरी तो होईल महाराष्ट्र केसरी म्हणत होते. पृथ्वीराज पाटील हात वरती करा. सेनादल महाराष्ट्र केसरी 2022चा 72 गड आकडा हरियाणा मंजित खात्री. याच मंजित खात्रीनं नीलकंठीला सिकंदर शेख बरोबर जवळजवळ 32 मिनिटं कुस्ती केली होती. गेल्याच वर्षी 1 मेला. कारण गेल्याच वर्षी सिकंदर शेख काय मिनिटात मारायचा. आणि सॉरी घेऊन निघण्याचा प्रयत्न आहे तिथं. एकेरिकत चढून अंगावर गेला बिना. ओ कब्जा घेतला. टाळ्या केल्या त्या कुस्तीला. बोलो बजरंग बली की पवन पुत्र हनुमान की छत्रपती शिवाजी महाराज की. वा 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 वा. अवघी दुमदुमून जाऊन दे. वा आपका खुद का निर्णय खुद नहीं लेने का पहलवान जी. आणि घिस्सा मारला. आणि दादा शेळके आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे टाइगर अभी जिंदा है. विजय झाला दादा. आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन पुणे. अर्जुन अवॉर्ड काका पवारचे पट्टे